इतका छान बाहेर पाऊस पडतोय ना आणि इतक्या छान पावसात ना कोणाला अशी इच्छा होणार नाही की छान मस्तपैकी गरमागरम बिर्याणी व्हायला पाहिजे आणि ते पण झटपट. तर आमच्या इथे तर खूप छान असा पाऊस पडत होता आणि म्हटलं की चला मस्तपैकी छान झटपट अशी चिकन बिर्याणी बनवूया. आणि ह्या व्हिडिओमध्ये ना तुम्हाला बघायला भेटेल की तुम्ही किती पटकन बिर्याणी बनवू शकता आणि त्याचबरोबर ना ह्या पावसामध्ये ना ही बिर्याणी एन्जॉय करताना ना काय काय तुम्हाला वाटलं ना हे कमेंट्स करून मला नक्की सांगा. आम्हाला तर खूप मजा आली आणि इतक्या छान पावसामध्ये ना खरंच म्हणजे नॉनव्हेज जर खायचं असेल ना तर चिकन बिर्याणी हा सगळ्यात एकदम बेस्ट ऑप्शन आहे. सगळ्यात आधी तर तुम्हाला मी सांगते की चिकन वगैरे बाहेरून आणल्याच्या नंतर कसं धुवायचं. खूप लोकांचा असा समज आहे की नॉनव्हेज धुवायचं नाही, त्याच्यामुळे त्याची टेस्ट जी आहे ना ती अजून छान लागते. पण मला असं वाटत नाही, नॉनव्हेज धुवून सुद्धा टेस्ट तितकीच छान लागते. तर हे 3 ते 4 वेळा ना स्वच्छ पाण्याने मी स्वच्छ धुवून घेतलं आणि हे धुत असताना ना बाजूलाच ना मी पहिलं सगळ्यात आधी एका पातेल्यामध्ये ना छानपैकी गरम पाणी करायला ठेवलं होतं. कारण ते आपल्याला तांदूळ शिजवून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये ना छानपैकी गरम मसाले टाकायचे आहे. तुमच्या घरात जे जे असेल ते टाका आणि मीठ जे आहे ते तुम्हाला डबल टाकायचं आहे. म्हणजे तुम्ही जेवढं टाकणार आहे ना त्याच्यापेक्षा डबल टाका. कारण की ज्यावेळेस आपण हे सगळं पाणी निथळतो ना त्यावेळेस मीठ पण त्याच्यासोबत निघून जातं. सो डबल तुम्हाला मीठ टाकायचं आहे इथे. आणि आता इथे बघा छानपैकी स्वच्छ चिकन मी ना 3 ते 4 पाण्याने धुवून घेतलं आहे. कारण रक्त वगैरे आणि खूप असं कधी कधी कोंबडीची पिसं वगैरे पण त्याच्यामध्ये असतात. तर 3 ते 4 वेळा स्वच्छ चिकन पहिलं धुवून घ्या. सगळ्यात आधी नळाच्या पाण्याने धुवा, त्याच्यानंतर फिल्टरच्या पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. आणि फिल्टरच्या नळाच्या दोन्ही पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्याच्या नंतर ना आपल्याला ते मॅरिनेट करून ठेवायचं आहे. तर ते छानपैकी मी 3 ते 4 वेळा स्वच्छ धुवून घेतलं आहे. तर मला तरी ना ज्यावेळेस आपण नॉनव्हेज वगैरे करतो ना त्यावेळेस ते मी 3-4 मला वाटत नाही मी 4-5 वेळा तरी धुत असेल. कारण की धुतल्याच्या नंतरच ते एकदम व्यवस्थित होतं असं मला वाटतं. कारण की चिकन म्हणा किंवा फिश वगैरे म्हणा पाण्यामध्ये वगैरे असतात, त्याच्यामध्ये स्वच्छ धुवून घेणं फार गरजेचं आहे. आणि आता इथे पाण्याला साईड बाय उकळी पण आली होती आणि मी जो तांदूळ आहे ना तो पहिलं 15 ते 20 मिनटं जवळजवळ त्याला भिजत ठेवलं होतं स्वच्छ धुवून. आणि त्याच्यानंतर ना उकळी आल्याच्या नंतर ना तुम्हाला त्यामध्ये आपला जो तांदूळ आपण भिजत घातला आहे 15 ते 20 मिनटं तो टाकायचा आहे. आणि याच्यामध्ये केवडा इसेन्स टाकायचा आहे. आता इथे मी 1 किलोची चिकन बिर्याणी बनवत होती, म्हणजे 1 किलो तांदूळ आणि 1 किलो चिकन आहे. आणि मसाला वगैरे जो काय असेल तो अर्धा किंवा पाव किलो असेल. आणि त्यामध्ये ना तुम्हाला केवडा इसेन्स फक्त 2 ते 3 थेंब टाकायचा आहे. तर केवडा इसेन्सने ना चिकन बिर्याणीला एक वेगळीच टेस्ट येते. म्हणजे हॉटेलमध्ये वगैरे पण हेच यूज करतात. केवडा इसेन्स टाका किंवा बिर्याणी इसेन्स टाका, कोणतंही तुम्ही इसेन्स यूज करू शकता या दोघांपैकी. तर आता इथे चिकन स्वच्छ धुवून घेतलं आहे. इथे छान आलं लसूण कोथिंबीर पुदिन्याची पेस्ट मी तयार केली आहे, ती टाकली आहे. घरातलं दही आहे, छानपैकी घरामध्ये मी दही लावलं आहे. तर गाईचं दूध असल्यामुळे ना दही माझं थोडंसं पातळ आहे. तर मी इथे घट्ट घट्ट जे वरचं दही आहे ना ते काढून घेतले. आणि मसाले जे आहेत ना एव्हरेस्टचा मसाला मी यूज केला आहे. आणि त्याचबरोबर ना हा मसाला यूज केला आहे. खरंच हा इतका टेस्टी आहे ना, सवाई म्हणून चिकन बिर्याणीचा मसाला मी इथे यूज केला. खूप छान ह्याने चिकन बिर्याणी होती. फक्त 30 रुपयाला हा सवाई मसाला मला भेटला आहे. आणि एव्हरेस्टचा जो मसाला आहे तो फक्त 10 रुपयामध्ये मला भेटला आहे. तर ते तेल वगैरे घातलं आहे, घरातले सगळे मसाले घातले. सगळ्यात मेन म्हणजे महत्त्वाचा पार्ट जो ह्याच्यामध्ये आहे ना दही आहे. दही वगैरे छान तुम्ही ह्याला पेस्ट करा आणि व्यवस्थित ना हे 15 ते 20 मिनटं जे आहे ते चिकन मॅरिनेट करून ठेवा. आता इथे आपला राईससुद्धा शिजला आहे. राईस ना तुम्ही जवळजवळ 90% शिजवून घ्या. कारण 10% राईस जो आहे ना तो ह्यामध्ये सुद्धा शिजतो. वाफ गरम असल्यामुळे ना या वाफेमध्ये सुद्धा भात ना शिजला जातो. त्यामुळे जो भात आहे ना तो थोडा कमी शिजवा, म्हणजे 90% शिजवा. आता असं छान प्रकारे ना हा भात ना मी फॅन खाली ठेवला, म्हणजे अजून तो सुट्टा होईल तांदूळ. आता इथे ना आपण चिकन शिजायला घालूया. जे मॅरिनेट केलं होतं हिंग घालून घेतले मी. आणि हे जे चिकन आहे ना आता हे ह्याच्यामध्ये घालायचं आहे. आणि चिकनला ना पाणी अजिबात घालू नका तुम्ही, कारण त्याला ऑलरेडी पाणी सुटतं. आणि त्याच पाण्यामध्ये ना चिकन जे आहे ते शिजवलं ना की टेस्ट जे आहे ते अजून छान लागते. आणि जर तुम्हाला वाटत असेल की पाणी घालायचं आहे तर भाताचं जे पाणी आपण ठेवलं आहे, म्हणजे भाताचा जो स्टॉक आहे गाळून घेतलेलं पाणी आहे ना ते घाला. अजिबात वेगळं तुम्हाला कोणतेही पाणी यूज करायची गरज नाही आहे. त्याच्यामुळेच ना भात जो आहे तो एकदम छान टेस्टी होणार आहे. आणि आता इथे कांदे वगैरे मी कापून घेते, कारण मसाला तयार करायचा आहे. आणि कांदा आहे ना बघा इथे ज्यावेळेस आपण हा कांदा घेतो ना त्यावेळेस आता पावसाळ्यामध्ये काय होतं बुरशी लागलेली असते, ते स्वच्छ धुवून घ्या आणि त्याच्यानंतरच यूज करा. आता इथे पटकन झटपट मसाला तयार होणार आहे. कारण ना छानपैकी कांदा आणि टॅमॅटो जो आहे ना तो मी मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेणार आहे. पटकन झटपट बिर्याणी तयार करायची आणि पटपट त्याच्यावर ताव मारायचा आहे. आपली बिर्याणी तयार होती. आणि ते बघा छानपैकी ना पाऊस जो काय तो पडतच आहे. तर म्हटलं छान ह्या पावसामध्ये ना बिर्याणी तर व्हायलाच पाहिजे.
आता परत वळूया आपण आपल्या किचनकडे. तर अशा प्रकारे ना झारा यूज करा, कलथा वगैरे यूज करू नका, जेणेकरून ना बिर्याणी बनवायला एकदम सोपी जाते आणि पटापट तुम्हाला जे काय आहे ते चिकन वगैरे हलवता येतं. तर इथे तुम्ही बघू शकता छानपैकी चिकन जे शिजत आलेलं आहे आणि एकदम छान असा वास येत आहे. आणि आता हा जो कांदा आहे ना तो मी फ्राय करणार आहे छानपैकी, कारण बिर्याणीवर तो घातला ना की जे आपण लेअर करणार आहोत, लेअर बिर्याणी, त्याच्यामध्ये तो घालायचा आहे, एकदम छान अशी टेस्ट येते. आता तुम्ही इथे बघू शकता छानपैकी फास्ट गॅसवर ना आता मी हा कांदा जो आहे तो तळून घेणार आहे. आणि आता इथे ना माझा जो कांदा आहे तो रेडी झाला आहे छानपैकी फ्राय होऊन, आणि चिकनसुद्धा एकदम छान शिजलं गेलं आहे. चिकनचा जो वास आणि हा जो रस्सा आहे ना, माय गॉड, एकदम इतका टेस्टी होता, काय सांगू तुम्हाला. तर तुम्ही अशा प्रकारे ना चिकन बिर्याणी नक्की करून बघा. इथे कांदा आणि टोमॅटोची छान अशी पेस्ट तयार करून घेणार आहे मी. इतकं माझं मोठं भांडं आहे. मिक्सरची अशी 2 भांडी मिळून ना तुम्हाला मसाला तयार करायचा आहे. मस्तपैकी कांदा टोमॅटो डायरेक्ट पेस्ट करून घ्यायची आहे, अशी दरदरी पेस्ट करून घ्यायची आहे, जास्त बारीक नाही करायचे. आणि छानपैकी नाही ते तेलामध्ये ही तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे आहे. आता तुम्ही ते बघू शकता साईड बायनं मी हे पटकन कांदा टोमॅटोचं मिश्रणसुद्धा तयार करून घेतले आणि ह्याच्यामध्ये ना थोडासा मसाला घालायचा आहे, जेणेकरून आपल्याला ना ह्या ज्या कांदा टोमॅटोच्या पेस्टला पण छान अशी चव उतरेल. कांदा टोमॅटो जो आहे ना तो जास्त कट नाही करायचा आहे, पटपट कट करून ना मोठा वगैरे कसाही कट करा, कारण मिक्सरमध्ये तो ग्राइंड होणारच आहे आणि त्याच्यामुळे तुमची बिर्याणीसुद्धा झटपट होणार आहे. तर अशा प्रकारे ना तेल सुटेपर्यंत ना मी कांदा टोमॅटोच्या पेस्टमध्ये ना छानपैकी मसाला वगैरे घालून घेतला आहे आणि आता तेल सुटेपर्यंत हे परतून घ्यायचं आहे. फक्त 15 मिनटं लागतात हा जो मसाला आहे तो परतवण्यासाठी. आणि छानपैकी हा मसाला परतून झाला नाही की तो आपल्या चिकनमध्ये घालायचा. तुमच्याकडे जर वेळ कमी असेल ना तर कांदा टोमॅटोची पेस्ट तुम्ही झटपट करून घ्या आणि त्याच्यानंतर चिकन बरोबरच शिजवा. पण मला चिकन वेगळं शिजवायला आवडतं, कारण चिकनची एक वेगळी टेस्ट आहे आणि कांदा टोमॅटोची एक वेगळी टेस्ट आहे. त्याच्यामुळे मी कांदा टोमॅटो वेगळं शिजवते आणि त्याचबरोबर ना चिकन वेगळं शिजवते आणि त्याच्यानंतर ना हा जो रस्सा वगैरे आहे तो काढून घेते आणि त्याच्यानंतर जी पेस्ट आहे ना ती ह्याच्यामध्ये टाकते कांदा टोमॅटोची आणि छानपैकी ना 5 ते 10 मिनटं ते शिजवून घेते आणि त्यानंतर ते सगळं छान मिक्स करते आणि त्याच्यानंतर लेअर देऊन घेते. तर आता इथे ना झाकण ठेवलं आहे, तुम्ही बघू शकता पाणी सगळं गेलं आहे, तेल सुटलं आहे आणि छानपैकी आपली कांदा टोमॅटोची जी पेस्ट आहे ना ती तयार झाली आहे. आता इथे ना बिर्याणीसाठी जो रस्सा लागतो आहे ना तो मी ते काढून घेते आहे, कारण बिर्याणीसोबत ना रस्सा खायला जाम मजा येते आणि इतक्या पावसामध्ये ना तर इतकी मजा आली आम्हाला. हा जो रस्सा आहे ना तो इतका टेस्टी झाला होता, जो सवाई जो मसाला आहे तो आम्ही यूज केला होता. आता इथे मी रस्सा काढून ठेवते, जेणेकरून ना बिर्याणीसोबत आपल्याला तो खाता येईल. आता तरी वगैरे पण सगळी ह्या ज्या रश्श्यामध्ये आहे ना ती उतरली आहे आणि आता फक्त इथे चिकन राहिलं आहे, तुम्ही बघू शकता. आणि आता इथे ना आपण कांदा टोमॅटोची जी पेस्ट केली आहे ना ती ह्यामध्ये घालायची आहे आणि फक्त 5च मिनिटांना सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. आता इथे छानपैकी ना आपलं चिकन जे आहे ते शिजलं आहे, तुम्ही बघू शकता. त्यामध्ये ना कांदा टोमॅटोची पेस्ट घालून ना फक्त 5च मिनिटं ना त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि त्याच्यामध्ये छान एकजीव होतं सगळं मसाला जो आहे तो कांदा टोमॅटोच्या पेस्ट सोबत. झटपट होणारी रेसिपी आहे, तुम्ही घरी एकदा नक्की ट्राय करा. आणि तांदूळ वगैरे जो आहे ना तो 15 ते 20 मिनिटं आधी भिजत घाला, त्याच्यामुळे जो ना छान फुलतो. आणि तांदळाच्या ज्या पाण्यामध्ये ना तुम्ही जर 2-3 थेंब लिंबाचे टाकले ना तर त्याच्यामध्ये तो अजून सुट्टासुद्धा होतो. तर या छोट्या छोट्या टिप्स ज्या आहेत ना त्या नक्की लक्षात ठेवा. संपूर्ण कांदा टोमॅटोची पेस्ट ना मी या चिकनमध्ये टाकून घेतली आहे आणि जी तर्री जी होती तुम्हाला ती दिसते, रश्श्यावर खूप तर्री आली आहे. तर एक्स्ट्राचं तेल न घालताना ही तरीच मी त्याच्यामध्ये घातली, कारण खूप जास्त तेलकट नको खायला. त्याच्यामुळे ना ही छान अशी तर्री जी आलेली आहे ना तीच मी ह्याच्यावर घातली आणि छानपैकी ना 5च मिनटं फक्त ना झाकण ठेवून हे छान शिजवून घेतलं. तुम्हाला पुढे बघायला भेटेल की चिकन इतकं सुंदर शिजलं होतं. ज्या वेळेस आपण स्वयंपाक करत असतो ना त्यावेळेस तो मनापासून केला ना तो एकदम उत्तमच होतो. आणि मला तर असं वाटतं ना की स्वयंपाक करताना ना खरंच म्हणजे एकदम व्यवस्थितच करावा, कारण आपल्या घरातली सगळी लोकं आपल्यावर डिपेंड आहेत आणि ते वाट बघत असतात की कधी एकदाचं जेवण होतं आहे आणि मी खातो आहे आणि त्यांचं हिरमोड नाही व्हायला पाहिजे. त्याच्यामुळे ना स्वयंपाक करताना ना खरंच मन एकाग्र करणं खरंच गरजेचं आहे. तुम्ही बघू शकता इथे इतकं छान असं चिकन रेडी झालं आहे तुम्ही, आणि त्याचं टेक्स्चर फक्त तुम्ही बघा, इतकं सुंदर मसाला वगैरे त्याच्यामध्ये मिक्स झाला आहे, एकजीव झाला आहे आणि असं सुंदर प्रकारे ना चिकन हे आपलं शिजलं आहे. आणि आता ना आपण ह्याला लेयर देणार आहोत. जसं तरीवालं जेवण जेवत असेल ना तर तुम्ही ही तरी न वापरताना ह्यामध्ये ना तेलसुद्धा घालू शकता, मसाला वगैरे जास्त घालू शकता. आता इथे लहान मुलंसुद्धा माझ्यासोबत जेवणार होती, त्याच्यामुळे ना मी कमी मसाला वापरला आणि तेलसुद्धा कमी वापरलं. ज्या वेळेस आपण नॉनव्हेज बनवतो ना त्यावेळेस मसाले आपण कोणते यूज करतो ना हे पण फार महत्त्वाचं आहे. तर मला एव्हरेस्टचे मसाले ना खरंच खूप जास्त आवडतात आणि सवाईचा मसालासुद्धा नक्की एकदा यूज करून बघा कसा लागतो आहे ते. आता हे कोणत्याही मसाल्यांचं प्रमोशन नाही आहे, पण मला जे आवडलेत ना मसाले ते मी तुम्हाला सांगते. आता तुम्ही बघू शकता इथे किती भारी टेक्स्चर आला आहे, चिकनचा जो मसाला आहे त्याला एकदम पूर्ण एकजीव झाला आहे. आणि आता इथे सगळी माझी तयारी झालेली आहे, चिकनसुद्धा छान मसाल्यामध्ये रेडी झाला आहे. इथे भात शिजला आहे मस्तपैकी, इथे तर्री आहे, इथे कोथिंबीर मी कट करून ठेवली आहे
कांदासुद्धा छानपैकी जो काय आहे तो फ्राय करून ठेवला आहे. आता चिकन जे आहे ना ते तुम्हाला पहिलं थोडंसं काढून घ्यायचं, कारण आपल्याला लेयर द्यायचं आहे. आणि आता चिकन जे बघू शकता तुम्ही, आता जे आपण बाहेरून बिर्याणी मागवतो ना त्याच्यामध्ये चिकन संपूर्ण खाली असतं आणि वरती फक्त भात असतो. तर इथे आपल्याला 2 लेयर द्यायचे आहे चिकनचे. आता इथे छानपैकी जे चिकन आहे ना ते मी साईडला काढून घेतलं आहे अर्धं, आणि अर्धं जे आहे ते माझ्या पातेल्यामध्येच आहे. आता इथे भात शिजताना ना त्याच्यामध्ये मी थोडीशी हळद घातली होती, त्याच्यामुळे माझ्या या भाताला ना छानपैकी येल्लोइश कलर आला आहे. तुम्ही बघू शकता. कोणताही फूड कलर तुम्ही यूज करू नका, कारण तुम्ही घरी खाताय. फूड कलर मुलांना वगैरे हानिकारक आहे, त्याच्यामुळे फूड कलर यूज करताना त्याच्यामुळे थोडीशी हळद घाला, आपोआप त्याला येल्लो कलर येईल. आणि आपले इंडियन मसाले तर इतके टेस्टी आहेत ना, गरम मसाले, त्याने आपोआप तुमच्या भातामध्ये चिकन बिर्याणीमध्ये ना जे काय आहे ती चव उतरणारच आहे. त्याच्यामुळे उगाच फूड कलरने वगैरे ना बिर्याणी तुमची जी काय आहे ती अनहेल्दी करू नका. आणि आता इथे छानपैकी राईसचा मी एक लेअर दिलेला आहे. इथे छान कांदा परतवून घेतला आहे, मी फ्राय केला आहे, परतवला नाही आहे. फ्राय केलेला कांदा घालायचा आहे, थोडीशी कोथिंबीर घालायची आहे. तुम्हाला जर वाटत असेल की मसाला वगैरे घालायचा आहे तर तुम्ही चिकन बिर्याणीचा मसालासुद्धा ह्यावर घालू शकता, कारण आता आपल्याला 10 ते 15 मिनटं ह्याला छान स्टीम द्यायची आहे. त्यामुळे तुम्ही ह्या लेअरवर जरी मसाला घातला ना तरी काही हरकत नाही आहे. आता हे जे चिकन आहे ते आपण आता पुन्हा आपल्याला एक लेअर तयार करायचं आहे. हे चिकन मी ह्यामध्ये छान असं घालून घेतलं आहे. आणि आता ह्यावर आपल्याला पुन्हा एकदा जो काय आहे तो राईस घालायचा आहे, आणि परत त्याच्यावर कांदा जो फ्राय केलेला आहे तो घालायचा आहे. तुमच्या घरामधली जी मंडळी आहेत ना ती खरंच एकदम खुश होणार आहेत, कारण इतकं भारी चिकन जे आहे ते शिजलं आहे. तुम्ही ह्या पद्धतीने एकदा करून बघा, आणि चिकन बिर्याणी ह्या पद्धतीने खरंच एकदा नक्की ट्राय करून बघा. एकदम छान अशी चिकन बिर्याणी तयार होते. आता इथे सुद्धा मी थोडासा कांदा घातला आहे, कारण एकदम छान तो एकजीव चिकनमध्ये झाला पाहिजे. आणि आता इथून मस्त लेअर द्यायचा आहे परत एक. नॉनव्हेज लवरला ना फक्त एकच गोष्ट पाहिजे, ती म्हणजे ना नॉनव्हेज, बस दुसरं काहीच नको. आणि अशी गरमागरम बिर्याणी जर त्यांना भेटली ना नॉनव्हेज लवरला तर बस म्हणजे जन्नतच भेटली, दुसरं काहीच नाही. आणि छानपैकी आता हा जो लेअर आहे ना तो भाताचा तो मी घालून घेतला आहे. आणि कोथिंबीर घालायची आहे, पुन्हा एकदा कांदा घालायचा आहे. आणि तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही बिर्याणीचा मसालासुद्धा घाला. मी नेहमी घालते, पण मी आत्ता घातला नाही, कारण म्हटलं मुलांना खायचं आहे, त्याच्यामुळे मी थोडासा कमीच यूज केला मसाला. आता आपल्याला ना या बिर्याणीला छानपैकी स्टीम द्यायची आहे. तर स्टीम देण्यासाठी ना बरेच जण काय करतात, चपातीचा गोळा मळतात आणि त्याच्यानंतर तो चपातीचा गोळा जो आहे ना तो झाकणाला आणि टोपाला अशा प्रकारे चिटकवतात की जेणेकरून ना वाफ जी आहे ती बाहेर नाही जायला पाहिजे. पण मला तरी हे चुकीचं वाटतं, कारण पिठाचा गोळा जो आहे तो वाया जातोच, आणि त्याचबरोबर ना त्याला मेहनतसुद्धा आहे. तर एकदम सोप्या पद्धतीने ना वाफ कशी द्यायची हे तुम्हाला मी दाखवते. हा माझ्याकडे जाड असा भिडाचा तवा आहे. तर भिडाचा तवा हा छान गरम करून घ्यायचा आहे फास्ट गॅसवर. आणि त्यानंतर ना आपलं जे पातेलं आहे बिर्याणीचं ते ह्यावर ठेवायचं आहे. कोणताही ना 1-1.5 किलोचा जो डबा असेल ना तो ह्यावर ठेवून द्या, जेणेकरून ना वाफ जी आहे ना ती अजिबात बाहेर जात नाही. जर डबा कोणताही तुम्ही ठेवा त्याच्यावर. आणि 15 ते 20 मिनटं ना आपल्याला फक्त ना ह्याला वाफ द्यायची आहे. स्टार्टिंगला ना तुम्ही गॅस जो आहे 5 मिनटं एकदम हाय ठेवा, आणि त्याच्यानंतर एकदम लो ठेवा. आणि ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये ना आपल्या बिर्याणीला ना छान अशी आतमध्ये स्टीम बसणार आहे. आणि तुम्ही बघू शकता ही एकदम सोपी पद्धत आहे. अजिबात चपातीचा गोळा वगैरे याच्यात मळू नका. आणि बघू शकता आपली बिर्याणी ही छान अशी रेडी झाली आहे. फक्त 15 मिनटं तुम्हाला तिला वाफ द्यायची आहे. आणि आता ही बिर्याणी ना आम्ही सगळेजण एन्जॉय करतो घरातली मंडळी. तुम्ही पण ह्या चिकन बिर्याणी खायला, आणि कशी झाली होती बिर्याणी तुम्ही घरी नक्की तयार करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा. भेटूया अशाच एका छानशा ब्लॉगमध्ये. चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. बाय.